होणारे आजार लक्षात घेता कैलासवासी मोहन सदाशिव माने आणि कैलासवासी स्वप्नील कदम यांच्या स्मरणार्थ डी.वाय. पाटील हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ नवी मुंबई तर्फे आदर्श मित्र मंडळ व शिवसमर्थ महिला मंडळाचे सल्लागार व समाजसेवक राजू यादव यांच्या पुढाकाराने दिघा येथील महात्मा फुले नगर, गणपतीपाडा, बंजारीपाडा, धोबी घाट, सावित्रीबाई नगर येथील सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात समाजसेवक राजू यादव व त्यांचे पदाधिकारी यांनी कैलासवासी मोहन माने यांना हार घालून श्रद्धांजली वाहिली। या शिबिरात तज्ञ डॉक्टरांमार्फत जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, कान, नाक, घसा तपासणी, डोळे तपासणी, स्त्रीरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, ECG, बालरोग तज्ञ, RBS रक्त तपासणी या चाचण्या ठेवण्यात आल्या होत्या। या शिबिराचे आयोजन दिघा येथील आदर्श मित्र मंडळ कार्यालयात करण्यात आले होते। जवळपास 200च्या वर प्रभागातील महिला, पुरुष, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांनी लाभ घेतला। समाजसेवक राजू यादव यांनी डॉक्टरांचे स्वागत करून आभार मानले। यावेळी त्यांनी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। जागृती संजय कदम, मी दिघा नवी मुंबई या ठिकाणी राहते। माझ्या धीराचं स्वप्नील कदम आणि चुलत सासरे मोहन माने यांच्या स्मरणार्थ राजू यादव यांनी हे शिबिर आयोजित केलेले आहे। ह्याच्यामुळे गोरगरिबांना खूप फायदा होतो आणि बाकीच्या इतर काही गोष्टींसाठी राजू यादव आमच्यासाठी प्रत्येक वेळेला सहकार्य करतात। सुरेश रघुनाथ करंडे जे शिबिर लावले राजू यादव साहेबांनी, त्याच्यासाठी गोरगरिबांना किती फायदा होतो यासाठी बघायला आले। दरवर्षीप्रमाणे करतात राजू यादव, समाजसेवक आहेत। गोरगरिबांना याच्यातून भरपूर असा फायदा होतो। माझं नाव पौर्णिमा मंगेश माने, मी महात्मा फुले नगर दिघा इथे राहते। राजू यादव नगर समाजसेवक आहेत आमच्या इकडचे। ते इथे सगळे असे जे आरोग्याचे हे आहे ते सगळे शिबिर ते दरवर्षी राबवले जातात आणि आमच्या इथे भरपूर सपोर्ट आहे यांचा। सगळ्या गोष्टीमध्ये ते आम्हाला सहकार्य करतात। राजाराम कदम, राजू यादव यांचे राजू यादव हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचे मित्र आहोत। त्यांनी जो हा कार्यक्रम राबवलेला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे। कारण या एरियामधली या फुले नगर या एरियामधली जी हे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यासाठी जो कॅम्प राबवलेला आहे तो अत्यंत चांगला आहे। तर त्यांच्या सोबत आम्ही आहोत आणि ते जे काम करतायत दिघे साहेबांच्या, आनंद दिघे साहेबांच्या वतीने जे काम करतायत ते अतिशय चांगले आहे। आम्ही त्यांच्याबरोबर कायम आहोत आणि तेही आमच्याबरोबर कायम आहेत। नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे, बघताय ना तुम्ही। आता आहेत इथे लोक, बरीच लोक येत आहेत, महिला मंडळ आहे, त्याचबरोबर आपले नागरिक आहेत, युवन तरुण मुलं सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर वृद्ध लोक सुद्धा आहेत। त्यामुळे त्यांची तपासणी वगैरे योग्य पद्धतीने चालू आहे, ते व्यवस्थित करतात। आज आदर्श मित्र मंडळ व शिवसमर्थ महिला मंडळाच्या वतीने आदर्श मित्र मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री मोहन माने तसेच स्वप्नील वासुदेव कदम यांच्या स्मरणार्थ डी.वाय. पाटील हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयांच्या तर्फे आरोग्य शिबिराचे मी आयोजन केलेले आहे। मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सहवासात राहिल्याने मला समाजसेवा मध्ये मला इंटरेस्ट आहे। त्यामुळे माझ्या एरियातील विभागातील जे गोरगरीब आहेत किंवा माझे ते कार्यकर्ते जे होते ते दोन्ही कार्यकर्ते आजारपणाने वारले होते। एक प्रतिबंधक म्हणून मी असा विचार केला की माझ्या एरियामध्ये आरोग्य शिबिर राबवून लहान मुलं, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्याचा आपण तपासणी करून त्यांना योग्य औषध उपचार करून द्यायचा आहे। त्यानिमित्त मला डी.वाय. पाटील हॉस्पिटलचे जे स्टाफ आहे, त्यांचे डॉक्टर्स आहेत, त्यांनी मला जे सहकार्य केलं मी त्यांचे आभार मानतो आणि मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो की माझ्या विभागातील
कोणी जे रुग्ण आहेत त्यांना कोणतीही पुढील ट्रीटमेंट जी त्यांच्या हॉस्पिटल लागेल ती विनामूल्य करून देण्यासाठी त्यांनी सहकार्य करावं, एवढं बोलून माझ्या 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.